नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या 24 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया. अर्जुन सायलीच्या डोक्याची मस्त तेलाने मालिश करून देतो. सायली म्हणते, अहो किती छान वाटतंय, तुमची बोटं माझ्या केसात फिरताय तेवढंच मला कळतंय, मला कोणतंही टेन्शन नाहीये. अर्जुन म्हणतो, मग टेन्शन घेऊ नका, चला तुमच्या केसांची मी मस्त वेणी घालून देतो. परंतु सायलीला मोठा धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, मी अर्जुन सुभेदार आहे, मला सगळं जमतं, आणि तो सायलीच्या केसांची वेणी घालून देऊ लागतो. परंतु त्याला ते काही जमत नाही. सायली त्याला समजावून सांगते की वेणी कशी घालायची, आणि अर्जुन चक्क सायलीच्या केसांची वेणी घालतो. त्यामुळे सायलीला खूप आनंद होतो. तर इकडे नागराज हा महिपतला घेऊन घरी येतो. तेवढ्यात प्रिया त्याला कॉल करते. महिपत विचारतो, काय झालंय? प्रिया सांगते, सायली आणि अर्जुनला आपल्या केसबद्दल काहीतरी समजलंय आणि आता मोठा गोंधळ घालणार आहेत ते. नागराज चिडून म्हणतो, अशा खबरा मला नाही द्यायच्या, मला फक्त चांगल्या खबरा द्यायच्या. काहीही खबरा देतेस, यानंतर मला असा फोन केला ना तर मी तुला काय करेल, तुझे दोन्ही हात कापून टाकेल. हे ऐकून प्रिया चांगलीच घाबरते. तर इकडे कल्पना आणि प्रताप त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा कल्पना म्हणते की त्या मधुभाऊंना आपण घरात ठेवून खूप मोठी चूक केली आहे. त्यांनी तन्वीचे दागिने चोरले, ते मला आवडलेले नाहीये. परंतु प्रताप हा मधुभाऊंची बाजू घेतो की मधुभाऊ कशाला दागिने चोरतील. परंतु कल्पना मात्र पूर्णपणे तन्वीवर विश्वास ठेवते आणि म्हणते, त्या सायलीमुळे हे सगळं होते. प्रताप हा कल्पनाला विचारतो, तू सायलीला कधीच माफ करणार नाहीयेस का? तर कल्पना सांगते, मी आईसारखं तिच्यावर प्रेम केलं, जीव लावला, परंतु तिने माझा विश्वासघात केला. अर्जुनने सुद्धा तेच केलं. त्यामुळे आता मी तिच्यावर पुन्हा कधीही विश्वास ठेवू शकणार नाही. कल्पना खूप दुःखी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण मस्त नाश्ता करत असतात. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि तन्वीला म्हणतो, तन्वी, तुझं लग्न खूप घाईगडबडीत झालं, आम्हाला लपून झालं, पण आता माझ्याकडून तुला एक वेडिंग गिफ्ट, असं म्हणून तो एक एनव्हलप तन्वीच्या हातात देतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अर्जुनने नेमकं काय गिफ्ट दिलंय. प्रिया हे एनव्हलप उघडून पाहते तर यात चक्क एक लीगल नोटीस असते. अर्जुनने तिला आपल्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलवलेलं असतं. प्रिया खूप चिडते आणि अर्जुनला जाब विचारते, ही काय वागण्याची पद्धत झाली का घरातील मेंबर बरोबर? सगळेजण विचारतात की नेमकं काय झालंय. अर्जुन सांगतो, ही लीगल नोटीस आहे, विलास मर्डर केसमध्ये चौकशीसाठी मी तिला बोलवलंय. प्रिया ही चांगलीच घाबरते. अश्विन, कल्पना, पूर्णाजी या सुद्धा खूप चिडतात. प्रिया म्हणते, तू खूप मोठी चूक केली अर्जुन, मला असाच त्रास देतोय तू. प्रियाला समजतं की आता आपलं काही खरं नाही आणि ती ड्रामा करू लागते की या घरात आल्यापासून सायली आणि अर्जुन मला त्रास देत आहे, मला त्रास देण्याची कोणतीच संधी सोडत नाहीये, आणि ती चक्क चक्कर येण्याचं नाटक करते आणि खाली पडते. तेव्हा सगळेजण तिच्या जवळपास येतात. अर्जुन म्हणतो, ही नाटक करते. तर अश्विन चिडून म्हणतो, इतका निर्दयी कसा झालास तू, तिला पॅनिक अटॅक आलाय. सगळेजण तिला रूममध्ये घेऊन जातात. प्रिया ही रूममध्ये असते. अश्विन तिला औषध देतो. प्रिया म्हणते, आता मला बरं वाटतंय, अश्विन तू जा. परंतु अश्विनचा पाय काही निघत नाही. अश्विनला प्रिया म्हणते, हॉस्पिटलमध्ये खूप पेशंट आहे, त्यांना तुझी गरज असेल, तू जा. अश्विन हा तेथे जातो. तर प्रिया ही लगेचच रविराजला कॉल करते आणि याबद्दल सगळं सांगते. इकडे सायली आणि अर्जुन या केसबद्दलच बोलत असतात. तेवढ्यात रविराज अर्जुनला कॉल करतो आणि सांगतो की आता या केसमध्ये जी काही चौकशी होईल ती कोर्टात होईल. माझी अशील तन्वी ही तुझ्या ऑफिसमध्ये चौकशीला येणार नाही, आणि तो फोन कट करतो. अर्जुन सांगतो, प्रिया ही आपल्या अपेक्षेप्रमाणेच वागलीये. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रिया आणि महिपत एक प्लॅन बनवतील, ज्याप्रमाणे प्रिया उलटी येण्याचं नाटक करेल आणि जेव्हा अश्विन गाडीतून उतरणार तेव्हा महिपत स्वतःच्या गाडीने त्याला उडवणार. तेव्हा तो त्याला घरी घेऊन येईल आणि अर्जुन हा चक्क महिपतची गचंडी पकडेल की माझ्या भावाच्या केसावर धक्का लागला तर मी तुला सोडणार नाही. मग आता प्रिया आणि महिपतचा प्लॅन नेमका आहे तरी काय, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.